Subject English. Today we are going to learn grammar section. त्याला आपण मराठीमध्ये व्याकरण असं म्हणतो. यामध्ये आज आपण काळ त्याला आपण इंग्लिश टेन्स. इट मीन्स दॅट टुडे वी आर गोइंग टू लर्न ग्रामर सेक्शन टेन्स. याला आपण मराठीमध्ये काळ असं म्हणतो. यामध्ये देयर आर 3 काइंड्स ऑफ टेन्स. 3 काइंड्स. 3 प्रकारचे टेन्स हे मराठीमध्ये त्याचप्रमाणे इंग्रजीमध्ये सुद्धा आहे. त्यामध्ये फर्स्ट इज प्रेझेंट टेन्स, सेकंड इज पास्ट टेन्स and third is future tense. प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ, पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ आणि फ्युचर टेन्स म्हणजे भविष्य काळ. यामध्ये every 3 tenses, it means that present tense has a 4 substance, past tense has 4 substance and future tense has 4 substance. म्हणजे जे मेन टेन्स आहे प्रेझेंट टेन्स याचे 4 उपप्रकार आहेत. त्याला आपण सबस्टेन्स असं म्हणतो. पास्ट टेन्स याला सुद्धा 4 उपप्रकार आहेत आणि फ्युचर टेन्स याला सुद्धा 4 उपप्रकार आहेत. त्यामध्ये जो प्रेझेंट टेन्स आहे याचा आपण पहिला विचार करूया. सो प्रेझेंट टेन्स इट मीन्स दॅट त्याला आपण मराठीमध्ये वर्तमान काळ असं म्हणतो. सेकंड इज कंटिन्यूअस प्रेझेंट टेन्स. कंटिन्यूअस म्हणजे अपूर्ण, त्याला आपण प्रोग्रेसिव्ह असं म्हणतो, अपूर्ण वर्तमान काळ. थर्ड इज परफेक्ट प्रेझेंट टेन्स. परफेक्ट म्हणजे पूर्ण, पूर्ण वर्तमान काळ. अँड फोर्थ इज परफेक्ट कंटिन्यूअस प्रेझेंट टेन्स. पूर्ण अपूर्ण वर्तमान काळ. हा जो 4 प्रकार आहे वर्तमान काळाचे, याच प्रमाणे इन द सेम वे past tense has also 4 substance like this, like present tense. It means that this is the present tense. We change this word past tense. So याप्रमाणे जे आपण प्रेझेंट टेन्सचे 4 प्रकार शिकलो त्याचप्रमाणे आपल्याला पास्ट टेन्स कडे वळायचं आहे. मग आपण पहिलं कोणतं आहे? सिंपल पास्ट टेन्स, कंटिन्यूअस पास्ट टेन्स, परफेक्ट पास्ट टेन्स आणि परफेक्ट कंटिन्यूअस पास्ट टेन्स. फ्युचर कडे चला. सिंपल फ्युचर टेन्स, कंटिन्यूअस फ्युचर टेन्स, परफेक्ट फ्युचर टेन्स आणि परफेक्ट कंटिन्यूअस फ्युचर टेन्स. हे प्रत्येकाचे 4 प्रकार आहेत. यामध्ये आपण त्यांचे जे काही सेंटेन्स आहे